तर फडणवीसांनी क्लीन चिट दिल्यानं निंबाळकरांच्या भुजांमध्ये बळ आलेलं आहे. 50 कोटी माझ्याकडे नाहीत, माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही असं सुषमा अंधारेंनी म्हटलंय. 50 कोटीचा दावा आणि माफी मागायचं तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. आता कसं बघताय या नोटीसीकडे? मजेशीर आहे, विनोदी आहे सगळं. माझ्याकडे काही साखर कारखाना नाही, काय कुणाची 2 नंबरची इस्टेट पण आपण काय हडप केली नाही. तर 50 कोटी काय आपल्याकडे नाहीत बाबा. जेवढी मला कायद्याची प्रोसेस कळते त्याच्यानुसार आधी एक नोटीस पाठवली जाते, मग त्या नोटिशीला माझं उत्तर जातं, मग त्या उत्तरावर अभ्यास होतो आणि त्याच्यानंतर तो जो काही दावा आहे तो कोर्टात दाखल करायचा असतो. फडणवीसांनी क्लीन चिट दिली म्हटल्यावर त्यांच्या भुजांमध्ये अचानक बळ संचारलेलं आहे, त्यामुळे ते 24 तासाचं अल्टिमेटम वगैरे त्यांनी देणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. माझी जरा वाईट सवय आहे, कदाचित ती सवय की एक बार अगर मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपने आप की भी नहीं सुनती. माफी मागायचा प्रश्नच येत नाही. मी काही माफीवीर नाही. लेट्स फाईट, लढूया. निंबाळकरांचे वकील काय कॉप्या करून पास झालेत का हो? निंबाळकरांच्या वकिलांनी प्रेस नीट ऐकली नाही का? माझ्या प्रेसमध्ये मी कधी म्हटलंय की निंबाळकरांवर गुन्हे दाखल आहेत म्हणून? अहो, मी म्हटलंच नाही की निंबाळकरांवर गुन्हे दाखल आहेत. अहो, त्यांच्यावर गुन्हा कसा दाखल होऊ शकतो? कोण आहेत ते? कोण आहेत ते? द ग्रेट रणजित सिंह नाईक निंबाळकर, त्यांच्यावर कसा गुन्हा दाखल होऊ शकतो बरं? अहो, त्यांच्यावर एक गुन्हा दाखल करण्यासाठी त्या आगवणे कुटुंबाला जीवाचं रान करावं लागलं. मी असं एकदाही म्हटलं नाही की त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. कॅमेरामन सुशांत समीर, रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे.